नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे बेसिक मॅथमॅटिक्सचं पहिलं युनिट जे आपण अल्जेब्रा स्टार्ट केलं होतं त्यातला लॉगॅरिथम संपलेला आहे. आता पुढचा टॉपिक जो आहे तो मॅट्रिसेस. व्हॉट इज मीन बाय मॅट्रिसेस? आता मॅट्रिसेस हा शब्द तुम्ही ऐकला असेल किंवा बरेच लोक त्याला म्हणतात मॅट्रिक्स पण म्हणतात. काय म्हणतात? मॅट्रिक्स. तर बघा, आपल्याला बघायचं आहे आजच्या याच्यात मॅट्रिसेस म्हणजे काय, एकदम साध्या आणि सरळ भाषेमध्ये. बऱ्याच विद्यार्थ्यांचे कमेंट आले की सर आम्हाला कॉलेजमध्ये मॅट्रिसेस शिकवलं पण आम्हाला समजलेलं नाही. ठीक आहे, तर हे लेक्चर झाल्यानंतर तुम्हाला डेफिनेटली मॅट्रिसेस म्हणजे काय ते तुम्हाला समजून जाईल. ओके, मॅट्रिसेस सारखाच एक दुसरा प्रकार असतो, त्याला म्हणतो आपण डिटर्मिनंट. काय म्हणतो? डिटर्मिनंट. तर सगळ्यात अगोदर बघूया आपण मॅट्रिसेस काय. मॅट्रिसेस म्हणजे काय, तर अरेंजमेंट असते नंबरची स्क्वेअर बॉक्समध्ये. काय असते? मॅट्रिसेस इज अरेंजमेंट ऑफ नंबर्स. सपोज या ठिकाणी 1 2 3 4 5 6 हे नंबरची काय केलेली आपण अरेंजमेंट केलेली आहे इन कशामध्ये, तर स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये. याला काय म्हणत असतो आपण? मॅट्रिसेस किंवा मॅट्रिक्स म्हणतो. ठीक आहे, आणि दुसरा जो प्रकार असतो त्याला म्हणत असतो आपण डिटर्मिनंट. काय म्हणतो त्याला? डिटर्मिनंट. डिटर्मिनंट मध्ये काय असतो, तर 1 2 3 4 अशा फक्त दोन लाईन असतात, वर्टिकल दोन लाईन. त्याच्यामध्ये ज्या व्हॅल्यू अरेंजमेंट केलेली असते त्याला काय म्हणतो आपण? डिटर्मिनंट म्हणतो. ठीक आहे, तर दोन्ही आपल्याला पुढे बघायचं आहे. तर अगोदर काय करूया आपण, मॅट्रिसेस म्हणजे काय, नंतर मी तुम्हाला डिटर्मिनंट आणि मॅट्रिसेस मध्ये काय नेमका डिफरन्स आहे ते सांगतो. ठीक आहे, एक लक्षात आलं की मॅट्रिसेस म्हणजे काय, तर एक स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये नंबर सिस्टीम लिहिलेली असते, त्याला आपण काय म्हणतो? मॅट्रिसेस. ठीक आहे, आता याला आपण काय करू शकतो मॅट्रिसेस मध्ये, याला रोचं कॉलम, कॉलमचं रो करू शकतो, रोचं ट्रान्सफॉर्मेशन करू शकतो, किंवा काही पण आपण याच्यामध्ये चेंजेस करू शकतो. ठीक आहे, आता सगळ्यात अगोदर तुम्हाला प्रश्न पडला असेल की रो काय, कॉलम काय. तर बघा, मॅट्रिसेस मध्ये तुम्हाला बघा नंबरची लाईन दिसते ना. आडव्या किती लाईन आहेत या ठिकाणी? आडव्या लाईन किती आहेत? एक आहे की दोन आहे? 1 2 3 ची एक आणि 4 5 6 ची एक. किती लाईन आहेत? दोन. आता ज्या आडव्या लाईन असतात त्याला काय म्हणत असतो आपण? रो. आता रो लक्षात कसं ठेवणार, तर रोड कसा असतो आपला? उभा असतो का? नाही, रोड कसा असतो? आडवा. म्हणून रो म्हणजे काय, तर रोड असं लक्षात ठेवू शकतो. ही जी लाईन आहे याला काय म्हणतो आपण? रो, ROW. आणि किती नंबरची लाईन आहे? हे पहिली, म्हणून याला काय म्हणू आपण? रो 1, किंवा स्मॉल लेटर मध्ये म्हणतो त्याला म्हणतात R1. म्हणजे काय? रो 1. रो म्हणजे आडवी लाईन, रोड जसा असतो आडवा तसा रो 1. आता दुसरी लाईन दिसते आडवी. किती लाईन आहेत आडव्या इथे? हॉरिझॉन्टल लाईन किती आहेत? पहिली वाली आणि दुसरी वाली. म्हणजे हे काय येईल? R2. म्हणजे काय, तर रो 2. आलं लक्षात? तर आडवी जी लाईन असते, आडवा काय असते? सडक असते, है ना, किंवा त्याला म्हणतो आपण रोड असतो, म्हणून त्याला आपण काय म्हणूया? रो. R स्टँड्स फॉर रो. रो कशी असते? हॉरिझॉन्टल, त्यालाच म्हणतो आपण आडवी. 1 2 3 पहिली रो झाली, 4 5 6 ही दुसरी रो झाली. कळालं? आता दुसरा एलिमेंट असतो त्याला म्हणतो कॉलम. काय असतो? कॉलम. आपल्या घरामध्ये वगैरे पाहतो, आपल्या बिल्डिंग मध्ये कॉलम कसा असतो? उभा असतो, बरोबर आहे. तर या ठिकाणी उभ्या लाईन किती दिसतात नंबरच्या? 1 4 ही काय झाली? पहिली, म्हणून याला काय म्हणू आपण? कॉलम 1. C1 म्हणजे काय, तर कॉलम. याला काय म्हणू आपण? कॉलम. कॉलम पहिला. आता या ठिकाणी 2 आणि 5 हा काय झाला? दुसरा कॉलम, म्हणून याला काय म्हणूया? C2. आणि हा काय झाला? तिसरा कॉलम, म्हणून याला काय म्हणूया? C3. क्लिअर आहे? तर मॅट्रिक्स म्हणजे काय, तर नंबरची अरेंजमेंट असते स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये, त्याला म्हणतो आपण मॅट्रिसेस किंवा मॅट्रिक्स. ठीक आहे, त्याच्यामध्ये जे आडव्या लाईन असतात त्याला म्हणतो रो. पहिली आडवी लाईनला रो 1, दुसरी आडवी लाईन असेल तर रो 2, तिसरी आडवी लाईन असेल तर रो 3, चौथी असेल तर रो 4. सिमिलरली कॉलम असतो. कॉलम म्हणजे काय, तर जी नंबरची उभी लाईन असते त्याला काय म्हणतो आपण? कॉलम.
पहिला कॉलम असेल तर C1, दुसरा कॉलम असेल तर C2, तिसरा कॉलम असेल तर C3. या फॉर्म मध्ये जो मॅट्रिक्स असतो, जे नंबरची सिस्टीम असते, त्याला म्हणतो आपण मॅट्रिक्स म्हणतो किंवा मॅट्रायसिस म्हणतो. आलं लक्षात? ओके. तर आता दुसरी जी टर्म आहे बघा, याला म्हणतो आपण डिटर्मिनंट. काय म्हणतो? डिटर्मिनंट. आता डिटर्मिनंट काय असतं, तर या दोन्ही मधला नेमका डिफरन्स काय? तर इथे स्क्वेअर ब्रॅकेट असतो, इकडे स्क्वेअर ब्रॅकेट नसतो, उभ्या दोन लाईन असतात. आता डिटर्मिनंट याच्यामध्ये काय करू शकतो, रो 1 आणि रो 2 यांची चेंज करू शकतो, रो 1 मधून रो 2 मायनस करू शकतो. बट डिटर्मिनंट मध्ये आपण तसं काही करत नाही. डिटर्मिनंट म्हणजे काय असतो, एक प्रकारची व्हॅल्यू असते याची फक्त. आता याचा डिटर्मिनंट काय असणार आहे, तर बघा 1 × 4 मायनस 2 × 3. ही काय झाली डिटर्मिनंटची व्हॅल्यू, डिटर्मिनंटची व्हॅल्यू. बट मॅट्रिसेसची व्हॅल्यू अशी आपल्याला काढता येत नाही. डिटर्मिनंट ही फक्त काय व्हॅल्यू आहे. याच्यामध्ये रो चेंज करू शकत नाही आपण, कॉलम चेंज करू शकत नाही, याचं सबस्ट्रॅक्शन करू शकत नाही, काहीच करू शकत नाही. इट जस्ट अ व्हॅल्यू. बट मॅट्रिसेस मध्ये आपण सगळे काही ऑपरेशन्स करू शकतो. क्लिअर आहे? आता हे झालं रो आणि कॉलम बद्दल मॅट्रिसेसच्या. ठीक आहे. आता आपल्याला बघायचे मॅट्रिक्सचे टाईप. किती टाईपचे मॅट्रिक्स असतात, तर त्याच्या अगोदर आपलं तुम्हाला माहिती पाहिजे, काय माहिती पाहिजे, तर जे एलिमेंट्स आहेत याचे प्रत्येक नंबरला काही ना काही ही पोझिशन दिलेली आहे. आता बघा, जसं की आता काय करतो मी, एक मोठा काय करूया, मॅट्रिसेस घेऊया. इथं पहिला जो नंबर आहे त्याला 1 1 म्हणूया. ठीक आहे. आता ही 1 1 काय आहे, तर पोझिशन आहे. पहिला आकडा काय इंडिकेट करतो, तर नंबर ऑफ रो. आता इथं बघूया आपण A1, याला काय म्हणत असतात, M न डिनोट करतो जनरली. इथं समजा M, दुसरं लेटर आहे ते N. M म्हणजे काय असतो, तर नंबर ऑफ रो, कितव्या नंबरची रो आहे. आणि दुसरा जो डिजिट असतो त्याला काय म्हणत असतो, नंबर ऑफ कॉलम. काय म्हणतो, नंबर ऑफ कॉलम. ओके. आता मला सांगा, या ठिकाणी पहिला एलिमेंट 1 1 म्हणजे काय, तर एक नंबरची रो, एक नंबरचा कॉलम. आलं लक्षात? आता पुढचा एलिमेंट सांगा. इथं काय लिहूया आपण, A. आता रो कितवी आहे, पहिली, म्हणून 1 लिहिला. दुसरं काय इंडिकेट करतो, नंबर ऑफ कॉलम. किती नंबरचा कॉलम आहे या ठिकाणी, 2 नंबरचा कॉलम आहे, म्हणून याला काय म्हणतो, A1 2. आता तिसरा जर एलिमेंट घेतला आपण इथे लिहायचा, याला काय म्हणूया आपण, A. रो कितवी आहे, पहिली, म्हणून 1. आणि दुसरा एलिमेंट कसा असतो, कॉलमचा. कॉलम कितवा येतोय, हा तिसरा, म्हणून A1 3. आलं? असेच आपण किती घेऊ शकतो पुढे, किती पण. तर A1 4, A1 5, A1 6 असं कितीपर्यंत पण घेऊ शकतो, याला लिमिट नाही. M हे N. आता M येईल का इथे, नाही, कारण रो कधी पण याच्यात कितवा आहे, पहिलाच आहे. रो कितवा आहे, पहिलाच आहे, म्हणून इथं काय येईल, रो पहिलाच येणार. आणि कॉलम नंबर ऑफ काय होत राहील, चेंज राहील, म्हणून याला काय होईल, N लिहूया. N म्हणजे नंबर ऑफ, किती बी. जसं की आता 3च्या पुढे 4 5 6 7 असं. हे लक्षात ठेवायची गरज नाही, मी तुम्हाला समजण्यासाठी सांगतो. ठीक आहे. आता मला सांगा, पहिली लाईन तर झाली. आता दुसरी लाईन लिहायची आपल्याला. तर दुसऱ्या लाईन मध्ये जो एलिमेंट येईल त्याची पोझिशन काय येईल सांगा. या ठिकाणी जशी 1 1 आली होती, तसे या ठिकाणी कोणती पोझिशन येईल, थोडंसं डोकं चालवा. दुसरा एलिमेंट लिहितोय मी इथं, A. कितवी रो आहे बघ बाळांनो, बघा वरची कितवी झाली, पहिली रो. आडवी लाईन कितवी, पहिली. आता ही कितवी सुरू आहे, दुसरी, म्हणून याचं पहिलं लेटर काय येईल, 2. कारण पहिलं लेटर काय इंडिकेट करतो, नंबर ऑफ रो, म्हणजे दुसरा रो. पुढचा एलिमेंट काय असतो, कॉलम. आता हा कितवा कॉलम आहे, हा कितवा कॉलम आहे, पहिलाच कॉलम आहे ना, म्हणून काय येईल इथे 2 1. आलं लक्षात? पुढचा एलिमेंट घ्या, कितवी रो आहे, दुसरी. कॉलम कितवा आहे, पहिला, दुसरा, म्हणून इथे काय येईल, A 2 2. इथे पुढे काय येईल, A. कॉलम रो कितवी आहे, दुसरीच,
कॉलम किती आहे 1 2 तिसरा म्हणून 2 3 असं आपण कुठपर्यंत जाऊ शकतो रो किती आहे हा 2 आणि कितीपर्यंत जाऊ शकतो आपण n पर्यंत n म्हणजे नंबर ऑफ टाइम कळलं. आता सिमिलरली काय लिहिते ए कितवी रो आहे पहिली झाली दुसरी झाली तिसरी म्हणजे A3 आणि कॉलम किती आहे पहिला नंतर A3 कॉलम दुसरा A3 कॉलम किती आहे तिसरा असं सिमिलरली A3n ठीक आहे. अशाच आपण रो किती पण ऍड करू शकतो. आता मी हा जनरल फॉर्म सांगत आहे बघा. असं कुठपर्यंत करू शकतो आपण n नंबर ऑफ आता इथं 3 1 झाला त्याच्या खाली 4 1 त्याच्या खाली 5 1 आहे ना पण कॉलम किती वर राहील 1 वरच म्हणून इथं काय येईल किती रो घेणार आहे आपण पहिल्या ह्याच्यात m आहे म्हणून काय करू m आणि कॉलम किती होईल पहिला दुसरा एलिमेंट सांगा m कॉलम दुसरा m कॉलम तिसरा. सिमिलरली शेवटी काय येईल इथे रो m वा आणि कॉलम n वा. हे काय झालं मॅट्रिक्सचा एक फॉर्म झाला जनरल फॉर्म. आता याच्यामध्ये बघा 1 1 1 2 2 1 2 2 जर 2 रो आणि 2 कॉलम घेतला तर तुमचा मॅट्रिक्स कितीचा बनेल 2/2 चा. ते पुढे मी सांगतोच तुम्हाला टाइप मध्ये आलं लक्षात. हा काय झाला मॅट्रिक्सचा जनरल फॉर्म. तुम्हाला एलिमेंट समजले. पहिली रो पहिला कॉलम असला की कोणता एलिमेंट झाला A11 पहिली रो दुसरा कॉलम असला की A12 कळलं बघा लिहून घ्या. याला काय म्हणूया आपण मॅट्रिक्स समजा मॅट्रिक्स काय M हे किती याला काय म्हणू आपण रो 1 रो 2 रो 3. आता इथं रो कितवी आहे m वे. सिमिलरली कॉलम हा किती आहे कॉलम 1 इथे कॉलम 2 इथे इथे कॉलम किती आहे n वा. हे काय झालं पूर्ण मॅट्रिक्स झाला आपला. हे पण लिहून घ्या AMN m म्हणजे काय स्टँड करतो तर नंबर ऑफ रो आणि कितवी नंबर ऑफ कॉलम आहे तो. ठीक आहे. आता एक एक्झाम्पल म्हणून घेऊया आपण. लिहून घ्या पॉज करून लिहायला लागलं तर. आता काय करतो मी एक मॅट्रिक्स काढतो तर त्याचे तुम्हाला पोझिशन सांगायचे किती आहे 1 3 4 -2 2 1. हा काय मॅट्रिक्स काढलाय आपण. आता याच्यामध्ये मला सांगा किती रो आहे त्याच्यात आडव्या लाईन किती आहेत बघा किती आडव्या लाईन ही पहिली वाली म्हणजे ही काय झाली रो 1 ही दुसरी वाली म्हणजे रो 2. कॉलम किती आहेत बघा कॉलम 1 इथे कॉलम 2 कॉलम 3. तर हा जो मॅट्रिक्स आहे तर किती बाय कितीचा आहे तर किती रो आहे त्याच्यात 2 म्हणून मॅट्रिक्स हा कितीचा आहे रो किती आहेत 2 आणि कॉलम किती आहेत 3 म्हणजे हा मॅट्रिक्स जो आहे तो हा कितीचा आहे 2/3 2 रो आणि 3 कॉलम म्हणजे 2/3 चा. ठीक आहे. आता दुसरा एक एक्झाम्पल देतो 1 2 2 3 हा काय झाला मॅट्रिक्स. आता याच्यात रो किती आहेत बघा आडव्या लाईन रो 1 रो 2 कॉलम किती आहेत कॉलम 1 कॉलम 2 म्हणजे हा किती बाय कितीचा मॅट्रिक्स आहे 2 रो आहेत म्हणून 2 2 कॉलम आहेत म्हणून 2. कळलं. सिमिलर आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण.
1 2 3 4 5 6. हां, आता याच्यात बघा रो किती आहेत, आडव्या लाईन किती आहेत. ही पहिली वाली, याला लिहू आपण R1, ही दुसरी वाली R2, ही तिसरी वाली R3. कॉलम किती आहेत बघा, हा पहिलावाला कॉलम 1 आणि दुसरावाला कॉलम 2. मग हा मॅट्रिक्स किती बाय कितीचा आहे सांगा, किती बाय किती रो आहेत, 3. आणि कॉलम किती आहेत, 2. 3/2. ठीक आहे. असं आपण मॅट्रिक्स किती बाय कितीचा आहे हे कॅल्क्युलेट करू शकतो. कळालं, लिहून घ्या. यालाच काय म्हणत असतो आपण, ऑर्डर. काय म्हणतो, ऑर्डर. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स. ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स किती आहे, ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स 2/3. याचे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स काय, 2/2. याचे ऑर्डर ऑफ मॅट्रिक्स किती, 3/2. ओके. असं तुम्हाला कोणत्याही मॅट्रिक्सची ऑर्डर विचारली जाऊ शकते. आता हे पुढे मल्टिप्लिकेशन मध्ये, ऍडिशन मध्ये तुमच्या कामात येतं ते. ओके, बघा, लिहून घ्या. चला आता पुढे बघूया आपण टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. ठीक आहे, मॅट्रिक्स बद्दल बेसिक आयडिया तर तुम्हाला आलेलीच आहे. ठीक आहे, आता काय करूया आपण, टाइप्स ऑफ मॅट्रिक्स. इथे बघा डाव्या साईडला मी लिहिलेले आहेत टाइप्स ऑफ मॅट्रिक्स टोटल, जेवढे तुमच्या सिलेबसला आहेत किंवा जेवढे टाइप्स आहेत सगळे या ठिकाणी मी कव्हर केलेले आहेत. ओके, पहिला काय दिसतोय तुम्हाला, फर्स्ट मॅट्रिक्स कोणता आहे, व्हेरी गुड, काय, रो मॅट्रिक्स. व्हॉट इज मीन बाय रो मॅट्रिक्स, काय वाटतं तुम्हाला, काय असेल रो मॅट्रिक्स म्हणजे, ऑब्विसली ज्या मॅट्रिक्स मध्ये फक्त एकच रो आहे अशा मॅट्रिक्सला काय म्हणतो, रो मॅट्रिक्स. बरोबर. आता काय एक्झाम्पल लिहायचं सांगा, समजा ए मॅट्रिक्स आहे, याच्यामध्ये 1 2 3 4 5 6 असे नंबर आहेत. किती नंबर आहेत, किती घेऊ शकता तुम्ही, 2 3 4 5. किती रो आहे त्याच्यामध्ये, रो किती आहे, 1, म्हणजे रो किती आहे, एकच. त्यामुळे हा या अशा टाइपचा जो मॅट्रिक्स असतो त्याला काय म्हणतो आपण, रो मॅट्रिक्स. कळालं, रो मॅट्रिक्स म्हणजे ज्या मॅट्रिक्स मध्ये एकच रो असते अशा मॅट्रिक्सला रो मॅट्रिक्स म्हणतो. भले कॉलम मग किती असो त्याच्यात. आता याच्यात किती कॉलम आहेत, 6 आहेत. दुसरा रो मॅट्रिक्स कोणता येऊ शकतो, 1 3 7. आपण काय, रो मॅट्रिक्सच आहे, कारण याच्यामध्ये किती रो आहेत, 1. काय म्हणू शकतो तुम्ही, ज्या मॅट्रिक्स मध्ये एकच रो असते त्याला काय म्हणतो आपण, रो मॅट्रिक्स. तो माझी मराठी खूप चांगली आहे ना, शुद्ध लेखन. समजून घ्या. तो त्याला काय म्हणतो, रो मॅट्रिक्स. ओके, सिमिलरली आता दुसरा जो मॅट्रिक्स असतो त्याला काय म्हणत असतो आपण, कॉलम मॅट्रिक्स. हा पहिला बघितला आपण, रो मॅट्रिक्स. रो मॅट्रिक्स म्हणजे काय, ज्याच्यामध्ये एकच रो असते त्याला रो मॅट्रिक्स. चला पुढे, सेकंड कोणता आहे, कॉलम मॅट्रिक्स. कॉलम मॅट्रिक्स काय वाटतं तुम्हाला ह्याच्यात, जसं रो मॅट्रिक्स मध्ये एकच रो असते तसं कॉलम मॅट्रिक्स मध्ये एकच कॉलम असतो. काय असतो, एकच कॉलम असतो. मग इथे काय लिहू शकता तुम्ही, कॉलम मॅट्रिक्स साठी काय लिहू शकता, रो मॅट्रिक्स मध्ये जसं एकच रो होती तसं कॉलम मॅट्रिक्स मध्ये काय येईल, हे झालं लिहून. ज्या मॅट्रिक्स मध्ये एकच काय येईल, इथे एकच कॉलम. ज्या मॅट्रिक्स मध्ये एकच काय असतो, कॉलम.
त्याला काय म्हणतो आपण? कॉलम मॅट्रिक्स. उदाहरण काय सांगू शकता तुम्ही कॉलम मॅट्रिक्सचं? सांगा. हे काय कशाची डेफिनेशन आहे? कॉलम मॅट्रिक्सची. ओके, आता उदाहरण सांगा. ए इज इक्वल टू, कॉलम किती पाहिजे? एकच. आता या ठिकाणी 2 3 2 एलिमेंट आहेत आणि कॉलम किती आहे? रो किती आहेत या ठिकाणी? 2. कॉलम किती आहे? एकच. म्हणून हा काय झाला? रो मॅट्रिक्स. अजून काय करू शकतो आपण? दुसरं एक्झाम्पल. ए इज इक्वल टू, सांगा, 1 2 4. कॉलम किती आहेत? एकच कॉलम आहे. रो किती आहेत? 3. रो कितीही असू शकतात, फक्त कॉलम काय पाहिजे? एकच. अजून एक मोठा एक्झाम्पल घेऊया जरा. ए इज इक्वल टू 1 2 0 4 -3 6. ठीक आहे, आपण काय झाला? कॉलम मॅट्रिक्स. कारण याच्यामध्ये एकच कॉलम आहे, रो कितीही असल्या तरी चालतो. 2 मॅट्रिक्स टाईप कळाले. रो मॅट्रिक्स मध्ये एकच रो असते, कॉलम मॅट्रिक्स मध्ये एकच कॉलम असतो. क्लिअर आहे? लिहून घ्या पटकन. लिहून घ्या. झाला? चल पुढे. तिसरा जो मॅट्रिक्स आहे, तिसरा कोणता मॅट्रिक्स आहे? स्क्वेअर मॅट्रिक्स. मला सांगा, स्क्वेअर या शब्दाचा अर्थ कळतो का तुम्हाला? व्हॉट इज मीन बाय स्क्वेअर? जसा रेक्टेंगल असतो तसा रेक्टेंगल कसा असतो आणि स्क्वेअर, रेक्टेंगल आणि स्क्वेअर मधला डिफरन्स काय असतो? हा, माहिती आहे का? हो, रेक्टेंगल मध्ये त्याच्या दोन्ही साइड ह्या सेम नसतात, बट स्क्वेअर मध्ये कशा असतात? सेम असतात. तर आपला पुढचा जो मॅट्रिक्स आहे तिसरा, त्याला काय म्हणू आपण? या स्क्वेअर. कोणता मॅट्रिक्स? स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मध्ये आता जसं स्क्वेअर मध्ये काय असतं? दोन्ही साइड त्याच्या सारख्या असतात. कशामध्ये? स्क्वेअर असा असतो ना स्क्वेअर, ज्याच्या दोन्ही साइड कशा असतात? सेम असतात, है ना? समजा ए ए, दोन्ही साइड कशा असतात? सेम. तसं स्क्वेअर मॅट्रिक्स मध्ये पण काय असतात? सेम असतात. पण काय सेम असतात? मॅट्रिक्स मध्ये काय असतो? एक असतो रो, दुसरा असतो कॉलम. स्क्वेअर मॅट्रिक्स, इट इज अ मॅट्रिक्स इन विच नंबर ऑफ रो इज इक्वल टू नंबर ऑफ कॉलम, है ना? म्हणजे काय लिहू शकतो आपण याला? रो आणि कॉलम ह्या सेम असतात. आता सेम इन द सेन्स की जी रो मध्ये व्हॅल्यू आहे तीच कॉलम मध्ये व्हॅल्यू यायला पाहिजे असं आहे का? नाही. गोष्ट करतोय मी कशाशी रिलेटेड? ऑर्डर. कशाशी रिलेटेड? ऑर्डर. ज्याची ऑर्डर सेम असते मॅट्रिक्सची त्याला काय म्हणतो आपण? स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणतो. आता ऑर्डर सेम कशा कोणत्या? फॉर एक्झाम्पल काय असू शकतं? तर 2x2, 3x3, 4x4, 5x5, असंच जेवढा मॅट्रिक्स असेल तुमचा तेवढा. आता 2x2 ऑर्डर केव्हा पॉसिबल आहे? जेव्हा त्याच्यामध्ये 2 रो आणि 2 कॉलम आहे. मग काय लिहिते? 2 1 1 5. याच्यात रो किती आहेत? रो 1 रो 2 C1 C2. म्हणजे नंबर ऑफ रो इक्वल टू नंबर ऑफ कॉलम. हा काय झाला आपला? याची ऑर्डर काय झाली? 2x2. म्हणजे हा मॅट्रिक्स कोणता झाला? स्क्वेअर मॅट्रिक्स. कोणता झाला? स्क्वेअर मॅट्रिक्स. क्लिअर आहे? आता पुढचं एक्झाम्पल कोणतं आहे? तर 3x3 चा मॅट्रिक्स घ्या. ए इज इक्वल टू काय येऊ शकते इथं? व्हॅल्यू कोणत्या घ्यायच्यात? कारण आपल्याला दिलेलं आहे का? त्याच्यात नाही आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9. आता हा जो मॅट्रिक्स आहे याच्यामध्ये नंबर ऑफ रो किती आहेत बघा? आडव्या लाईन किती आहेत? 1 2 3. रो 1 रो 2 रो 3. कॉलम उभ्या लाईन किती आहेत? 1 2 3. C1 C2 C3. नंबर ऑफ रो किती आहेत? 3. नंबर ऑफ कॉलम किती आहेत? 3. म्हणजे हा मॅट्रिक्स कोणता झाला? स्क्वेअर मॅट्रिक्स. येते लक्षात? हा, बघा, घ्या लिहून पटकन. काही डाऊट असेल तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लगेच विचारायचं आहे.
झाला. नेक्स्ट टाईप घेऊया. पुढचा कोणता आहे? डायगोनल मॅट्रिक्स. कोणता आहे? डायगोनल मॅट्रिक्स. जरा वेगळा वाटतोय ना, घाबरायचं नाही. तर मी तुम्हाला तुमच्या लक्षात बरोबर ज्या पद्धतीने राहील त्या पद्धतीने मी तुम्हाला शिकवणार आहे. स्क्वेअर मॅट्रिक्स झाला. आता चौथा बघूया आपण, डायगोनल मॅट्रिक्स. डायगोनल हा शब्द ऐकलाय का तुम्ही? हा, डायगोनल हा वर्ड ऐकलाय का? कुठे असतो डायगोनल? डायगोनल कुठे असतो? स्क्वेअर मध्ये काढता येतो का डायगोनल? रेक्टेंगल मध्ये वगैरे, ट्रायंगल मध्ये. आता सपोज हा काय आपला हा स्क्वेअर आहे. तर स्क्वेअरचा डायगोनल म्हणजे काय असतो? या इथपासून ह्या कॉर्नरची जी लाईन असते त्याला काय म्हणतो आपण? डायगोनल म्हणत असतो. काय म्हणतो? डायगोनल. सिमिलरली मॅट्रिक्स मध्ये पण डायगोनल असतो, है ना, कारण पहिला एलिमेंट शेवटचा एलिमेंट हे मधाची लाईन असतात. आता कोणते डायगोनल मॅट्रिक्स समजायच्या अगोदर बघायचं आपल्याला प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट कोणते असतात याच्यातले. काय समजायचं आहे? प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट कोणते आहेत. आता सपोज काय करूया आपण, एक मॅट्रिक्स घेऊया एक्झाम्पल म्हणून. 1 2 3 4 5 6 7 8 9 हा समजा मॅट्रिक्स आहे आपला. तर याच्यातला प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट कोणते? प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट सांगतो मी तुम्हाला कोणते असतात. तर A11 A22 A33 A44 A55 म्हणजे सेम, ज्याचा रो आणि कॉलम सेम आहे असे जे एलिमेंट असतात त्याला काय म्हणतो आपण? प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. आता याच्यामधले प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट कोणता आहे? A11 वाला कोणता आहे? हा वाला. A22 वाला कोणता आहे? दुसरा रो दुसरा कॉलम कोणता आहे? हा वाला. तिसऱ्यामध्ये तिसरा रो तिसरा कॉलम कोणता आहे? हा वाला. हे जे एलिमेंट आहेत हे एलिमेंट कसे आहेत? प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. हे कोणते एलिमेंट आहेत? प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. या एलिमेंटला काय म्हणतो आपण? प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. तर कळालं? आता जर 4x4 चा असता तर कोणता आला असता? चौथी रो चौथा कॉलम, तो पण काय आला असता? प्रिन्सिपल. आता 2x2 चा जर असेल समजा, प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट कोणते येईल? 1 2 3 4. प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट कोणते येईल? A11 कोणता? हा वाला. आणि A22 हा वाला. हे काय झाले आपले? प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. ओके. आता प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट तर समजलं. मग डायगोनल मॅट्रिक्स काय असतो? तर लक्षात ठेवायचं, ज्या मॅट्रिक्सचे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट याची काही ना काही व्हॅल्यू असते आणि रेस्ट ऑफ द सगळे झिरो असतात, त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण? प्रिन्सिपल मॅट्रिक्स. सॉरी, डायगोनल मॅट्रिक्स. त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो? डायगोनल मॅट्रिक्स. ज्या मॅट्रिक्समध्ये डायगोनल एलिमेंट फक्त काही ना काही व्हॅल्यू असते आणि अदर जे एलिमेंट आहेत ते सर्वच्या सर्व झिरो असतात, अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? डायगोनल मॅट्रिक्स. काय म्हणतो आपण? डायगोनल मॅट्रिक्स. कळालं? कळालं? आता डायगोनल मॅट्रिक्सचे एक्झाम्पल काय सांगता येईल आपल्याला? आता याच्यामध्येच ह्या मॅट्रिक्सला आपल्याला काय करायचं आहे? डायगोनल मॅट्रिक्स कधी होईल तो? तर बघा, पहिला दुसरा तिसरा हे 3 एलिमेंट ठेवायचे फक्त. 1, बाकीचे काय करायचे? 0 1 0 1 नाही, हा 1 0 0. दुसऱ्या ह्याच्यात किती आहे? हा 4 4 म्हणजे काय? 0. दुसरा एलिमेंट किती आहे? 5 5 ला 5 जशाच तसा. पुढचा एलिमेंट 0 0 0. हा किती आहे? 9. हा कोणता मॅट्रिक्स झाला आपला? डायगोनल मॅट्रिक्स. कशामुळे? कारण याचे फक्त डायगोनल एलिमेंटला काही ना काही व्हॅल्यू आहे, अदर जे एलिमेंट आहेत हे सगळे काय आहेत? 0. तर अशा टाईपचा जो मॅट्रिक्स असतो याला काय म्हणतो आपण? डायगोनल मॅट्रिक्स. काय म्हणतो? डायगोनल मॅट्रिक्स. कळालं? डायगोनल एलिमेंटला काही ना काही व्हॅल्यू असते, अदरवाईज बाकी सगळे 0 असतात, है ना. त्याला काय म्हणतो आपण? डायगोनल मॅट्रिक्स. कळालं? लिहून घ्या.
बघा, लिहून घ्यायला तुम्हाला वेळ लागत असेल तर पॉज करून लिहून घेत चला, तेवढाच आपला वेळ वाचेल. झालं. पुढचा बघा, पुढचा जो एलिमेंट, पुढचा मॅट्रिक्स कोणता आहे? स्केलार मॅट्रिक्स. कोणता आहे? स्केलार. आता तुम्हाला डायगोनल मॅट्रिक्स समजला, बरोबर आहे? तर डायगोनल मॅट्रिक्स मध्ये फक्त प्रिन्सिपल एलिमेंट असतात, बाकीचे सगळे झिरो असतात, बरोबर आहे? तर स्केलार मॅट्रिक्स हा कशाचा टाइप आहे? डायगोनल मॅट्रिक्सचा. डायगोनल मॅट्रिक्स in which principal elements are equal. Diagonal elements equal are equal or same. म्हणजे काय? तर हे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट जे आहेत 1, 5, 9 आहेत. तर ज्यावेळेस स्केलार मॅट्रिक्स म्हणतो आपण, तर त्याच्यामध्ये हे तिन्ही एलिमेंट कसे असतात? सेम असतात, आणि बाकीचे उरलेले झिरो असतात. त्याला काय म्हणतो आपण? स्केलार मॅट्रिक्स. फॉर एक्झाम्पल, आता या ठिकाणी बघा काय येईल एक्झाम्पल. या ठिकाणी समजा 2 0 0 0 2 0 0 0 2. ठीक आहे. आता असंच काय करूया आपण, 2/2 चा घ्या. काय येईल इथं? समजा 5 0 0 5. याच्यामध्ये काय आहेत? डायगोनल एलिमेंट आहेत, पण ते कसे आहेत? सेम. अशा मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण? स्केलार मॅट्रिक्स. कळालं? प्रिन्सिपल आपलं हे डायगोनल एलिमेंट मॅट्रिक्सच आहे तो, फक्त डायगोनल एलिमेंट कसे आहेत याच्यात? सेम आहेत. अशा प्रिन्सिपल एलिमेंट कसे आहेत? सेम आहेत. अशा मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण? स्केलार मॅट्रिक्स म्हणतो. क्लिअर आहे? है ना? सोपं आहे. ओके. तर याला जो आता बघा 4x4 चा मॅट्रिक्स पण लिहू शकता का तुम्ही? लिहू शकता का? लिहू शकता. कसं? 2 0 0 0. आता 2 च्या ऐवजी 3 घेऊ शकता, 5 7. किती घ्यायचे? फक्त त्याचे डायगोनल एलिमेंट कसे दाखवायचे? सेम दाखवायचे. ओके. 4x4 चं एक देऊच का एक्झाम्पल तुम्हाला? चला, एक एक्झाम्पल देतोच इथे. किती घेऊया आपण? किती घेता? 5 6 7 7 0 0 0 0 7 0 0 0 0 7 0 0 0 0 7. हा कोणता मॅट्रिक्स झाला? स्केलर मॅट्रिक्स झाला, कारण याचे प्रिन्सिपल एलिमेंट कसे आहेत? सेम आहेत, आणि बाकीचे सगळे झिरो आहेत, है ना? आता इथे 7 असू शकतं, 8 असू शकतं, काही व्हॅल्यू असू शकते, फक्त त्याची व्हॅल्यू कशी पाहिजे? सेम पाहिजे. अशा मॅट्रिक्सला काय म्हणतो आपण? स्केलार मॅट्रिक्स. ओके, लिहून घेऊ शकता पॉज करून. पुढचा मॅट्रिक्स बघूया आपण तोपर्यंत. समजते ना? कोणता पुढचा? स्केलार झाला, युनिट मॅट्रिक्स. युनिट मॅट्रिक्स. तर युनिट मॅट्रिक्स, युनिट म्हणजे काय असतं? युनिट डिजिट म्हणजे किती? पहिला डिजिट म्हणजे 1, है ना? युनिट म्हणजे 1 लक्षात ठेवायचं. जर स्केलार मॅट्रिक्स, आता युनिट मॅट्रिक्स हा स्केलार मॅट्रिक्स असतो ज्याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट हे फक्त 1च असतात. त्याला काय म्हणतो आपण? युनिट मॅट्रिक्स. काय म्हणतो? युनिट मॅट्रिक्स. आता कसं लिहिणार युनिट मॅट्रिक्सला?
युनिट मॅट्रिक्स कसं लिहिणार? ए इज इक्वल टू 1 0 0 1, याचे डायगोनल एलिमेंट आहेत आणि सेमच आहेत आणि त्याची व्हॅल्यू किती आहे? 1च आहे. दुसरा कोणता येणार? 3/3 मध्ये 1 0 0 0 1 0 0 0 1. ठीक आहे. आणि तिसरा कोणता येणार? 4/4 मध्ये काय येईल? 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1 0 0 0 0 1. हा मॅट्रिक्स आहे युनिट मॅट्रिक्स. काय म्हणतो याला आपण? युनिट मॅट्रिक्स. कळालं? काय अडचण याच्यामध्ये? Unit matrix is a matrix in which principal diagonal elements are 1. ठीक आहे. हा झाला युनिट मॅट्रिक्स. लिहून घ्या. सोपा आहे ना? हा. झालं? चला पुढेचा बघूया पार्ट. पुढचा जर थोडे डोकेदुखी वाढवणारे मॅट्रिक्स आहेत, अप्पर लोअर नल. ठीक आहे, बघूया आपण. कोणता पुढचा पार्ट? टाइप अप्पर ट्रायंग्युलर. काय आहे? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स बघा, सोप्या पद्धतीने सांगतो. अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? या ठिकाणी एक मॅट्रिक्स लिहितो मी. 1 2 3 0 5 2 0 0 3. अशा टाईपचा जो मॅट्रिक्स असतो याला काय म्हणतो आपण? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ओके, काय म्हणतो याला? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. का बरं अप्पर ट्रायंग्युलर म्हणतो मॅट्रिक्स? तर अप्पर ट्रायंग्युलरची कंडिशन लक्षात ठेवा. याच्यात अप्पर ट्रायंग्युलर बघा, सगळ्यात महत्त्वाचं काय असतं? हे आपले कोणते एलिमेंट आहेत? प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. हे काय आहेत? प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट. प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंटच्या खालचे म्हणजेच लोअर एलिमेंट जे आहेत ते सगळे ज्यावेळेस 0 असतात तेव्हा आपण त्याला काय म्हणतो? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. कंडिशन लक्षात आली? उलटी आहे. अप्पर ट्रायंग्युलर म्हटलं की लोअर वाले सगळे काय पाहिजे? 0. आलं लक्षात? लोअर म्हणजे कशाच्या लोअर? तर प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट जे आहेत ते त्याच्या खालचे सगळे व्हॅल्यू कशा पाहिजे? 0. तर अशा टाईपचा जो मॅट्रिक्स असतो त्याला काय म्हणतो? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. अप्पर ट्रायंग्युलर म्हटलं की काय लिहायचं त्याच्यासमोर? लोअर एलिमेंट्स 0. असं लक्षात ठेवायचं. 0. इथं लोअरच्या अगोदर एक शब्द लिहा, ऑल. काय लिहायचं? ऑल लोअर एलिमेंट 0. आता लोअर एलिमेंट जे आहेत कशाचे एलिमेंट आहेत? लोअर प्रिन्सिपल डायगोनलच्या खालचे. प्रिन्सिपल डायगोनलच्या खालचे ऑल एलिमेंट्स कसे पाहिजेत? 0. त्यावेळेस असा जो मॅट्रिक्स आहे त्याला काय म्हणतो? अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. ठीक आहे. आता याच्यामध्ये मला एक गोष्ट सांगा, आता हा मॅट्रिक्स पण अप्पर ट्रायंग्युलर आहे की नाही? समजा 1 0 0 0 5 2 0 0 3. आता हा मॅट्रिक्स जो आहे तर हा अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स आहे की नाही आहे? आता तुम्ही म्हणाल सर याच्या वरचे बी तर 2 0 आहेत इथे, है ना? वरचे पण कसे आहेत? 0 आहेत. मग हा बी आहे, लोअर पण आहे. स्केलर आहे का?
नाही, स्केलरमध्ये हा पण एलिमेंट कसा पाहिजे 0. आता याच्यामध्ये बघा एक केस तर हे होत आहे, काय फुलफिल होत आहे, कोणती, तर जे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट जे आहेत याच्या लोअरचे सगळे 0 आहेत, बरोबर आहे ना, आणि इथं वरती 2च 0 आहेत, ह्या तिसरा पण 0 आहे का, नाही आहे ना, त्याच्यामुळे हा कन्सिडर होतो कशामध्ये, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्समध्ये, है ना, हा पण काय होईल, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स, कारण याची कंडिशन काय, प्रिन्सिपल डायगोनलच्या खालचे सगळे 0 पाहिजे, है ना, तर याला काय म्हणतो आपण, अप्पर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. सिमिलरली पुढचा जो टाइप आहे लगेच सांगतो सायमल्टेनियसली, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. कोणता आहे, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता जसं अप्पर ट्रायंग्युलर मध्ये काय होतं, ऑल लोअर एलिमेंट्स कसे होते, 0 होते, तसं याच्यामध्ये पण सेम, ऑल अप्पर एलिमेंट्स आर 0. ठीक आहे. आता मेन कंडिशन काय आहे, तर इथले सगळे कसे पाहिजे 0. आता एक मॅट्रिक्स उदाहरण घेऊया आपण, 2 0 0 3 5 0 6 7 8. हा मॅट्रिक्स, याच्यामध्ये आपली कंडिशन काय, ऑल अप्पर एलिमेंट्स. आता डायगोनल एलिमेंट्स कोणते आहेत त्याच्यातले, हे वाले, या डायगोनल एलिमेंटच्या अप्परचे किती आहेत, हे सगळे कसे आहेत 0 आहेत. म्हणजे जर वरच्या व्हॅल्यू सगळ्या 0 असल्या तर तो काय असतो, लोअर ट्रायंग्युलर. जर खालच्या व्हॅल्यू 0 असल्या तर तो काय असतो, अप्पर ट्रायंग्युलर. म्हणून हा काय झाला, आपला लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स झाला. कळालं, क्लिअर आहे. हा, आता 4x4 जर एक्झाम्पल घ्यायचं झालं तर काय येईल इथे, समजा A इज इक्वल टू 1 0 0 0 2 3 0 0 0 4 5 0 2 3 4 6. समजा हा काय एक मॅट्रिक्स आहे. आता याच्यामध्ये अप डायगोनल एलिमेंट कोणते आहेत, पहिले डायगोनल एलिमेंट काय केले आपण, काढले. डायगोनलच्या अप्पर सगळे 0 आहेत का, तर हो, म्हणजे हा मॅट्रिक्स कोणता झाला, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. कोणता झाला, लोअर ट्रायंग्युलर मॅट्रिक्स. आता सिमिलरली बघायचं आहे, लोअर पण सगळे 0 नाही ना, जर लोअर पण 0 असले आणि अप्पर पण 0 असले तर तो मॅट्रिक्स कोणता झाला, कोणता मॅट्रिक्स झाला, डायगोनल मॅट्रिक्स झाला. ठीक आहे, कळालं. लोअर ट्रायंग्युलर म्हटलं की अप्पर डायगोनल, प्रिन्सिपल डायगोनलच्या अप्परचे सगळे 0 पाहिजे, आणि अप्पर ट्रायंग्युलर म्हटलं तर प्रिन्सिपल डायगोनलच्या लोअरचे सगळे एलिमेंट 0 पाहिजे. हे डोक्यात बसवा, विषय मिटला. दोन्ही लक्षात राहतील, सायमल्टेनियसली लक्षात ठेवा. ओके, झाला लिहून. चला पुढचा टाइप घ्या. समजत आहे ना विद्यार्थी मित्रांनो, समजत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये लिहा यस सर, आणि तुमचं कॉलेजचं नाव लिहा, कोणत्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकताय. ठीक आहे, जास्त फास्ट तर होत नाही ना, जास्त फास्ट होत असेल तरी पण कमेंट बॉक्स मध्ये लिहा, म्हणजे आपल्याला पुढच्या लेक्चरमध्ये सुधारणा करता येईल, है ना. नेक्स्ट टाइप आहे
कोणता? नल मॅट्रिक्स. कोणता आहे? नल मॅट्रिक्स. नल नल म्हणजे काहीच नाही. एखादा म्हणतो जाऊ दे, एक्झाम्पल देणं चुकीचं आहे. नल मॅट्रिक्स म्हणजे काय? जिथं काहीच नाही. नल म्हणजे काय? काहीच नसणे. काही नसतं म्हणजे काय असतं? झिरो असतं. म्हणजे जो मॅट्रिक्स, असा मॅट्रिक्स ज्याच्यामध्ये फक्त काय? झिरो आहे, अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? नल मॅट्रिक्स है ना. 0 0 0 0 0 0 0 0 0. ठीक आहे. असे जे मॅट्रिक्स आहे ज्याच्यामध्ये फक्त झिरोच असतं, अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? झिरो मॅट्रिक्स किंवा नल मॅट्रिक्स. ठीक आहे. अजून एक्झाम्पल घेऊया आपण. ए इज इक्वल टू काय येऊ शकतं? 0 0 0 0. आपण काय झालं? नल मॅट्रिक्स झाला. अजून काय घ्या आता? 0 0 0 0 0 0. आपण काय झाला? नल मॅट्रिक्स झाला. अजून घ्या 0 0 0 0. आपण काय झाला? नल मॅट्रिक्स झाला. ज्या मॅट्रिक्समध्ये फक्त झिरोच असतो अशा मॅट्रिक्सला नल मॅट्रिक्स म्हणतो. क्लिअर आहे? ओके. आता शेवटचे दोन राहिलेले आहेत बघा, ते महत्वाचे आहेत खूप. सिमेट्रिक मॅट्रिक्स आणि स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. झाला लिहून? घ्या लिहून. कोणता आहे? 10वा. सिमेट्रिक मॅट्रिक्स. कोणता आहे? सिमेट्रिक मॅट्रिक्स. हा झाले. पुढे घेऊया. सिमेट्रिक या शब्दाचा अर्थ काय होता सांगा? सिमेट्रिक म्हणजे समान है ना, सेम. याला काय म्हणतो आपण? सिमेट्रिक. ओके. आता या ठिकाणी मी काय करतो? एक एक्झाम्पल घेतो मॅट्रिक्सचं. सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणजे काय तुमच्या लक्षात येईल. 1 2 3 2 4 5 3 5 8. आता या मॅट्रिक्समध्ये लक्ष द्या. प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंटला पहिले काय करू आपण? मार्क करूया. ठीक आहे. आता मला सांगा, तुम्हाला काय सिमिलर दिसते? हे दोन कसे दिसत आहे? सेम. त्याच्यानंतर हा 3 आणि हा 3 पण काय? सेम आहे. हा 5 आणि हा 5 पण कसा आहे? सेम आहे. तर अशा टाईपचे जे मॅट्रिक्स असतात याला काय म्हणतो आपण? सिमेट्रिक मॅट्रिक्स. ज्याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट च्या वरचे आणि खालचे हे कसे असतात? सेम असतात. यालाच काय म्हणतो आपण? बघा आता काय पाहिलं होतं? अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर. तर अप्पर ट्रायंग्युलर एलिमेंट आणि लोअर ट्रायंग्युलर एलिमेंट हे कसे असतात? सेम असतात. अशा मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? सिमेट्रिक मॅट्रिक्स म्हणतो. ठीक आहे. किंवा दुसऱ्या याची डेफिनेशन जर बघायला गेलो आपण तर काय असते? ए आय जे इज इक्वल टू ए जे आय. ए आय जे इज इक्वल टू ए जे आय किंवा ए एम एन इज इक्वल टू ए एन एम. कसं? आता याची पोझिशन बघा किती आहे? या 2 ची 2, दुसरा रो पहिला कॉलम म्हणजे 2 1 है ना. तर आता दुसरा जो एलिमेंट आहे याची पोझिशन काय? 1 2. 2 जो आहे तो काय? 1 2. म्हणजे 2 1 इज सिमेट्रिक टू 1 2. दोन्ही कसे पाहिजे? सेम. आता इथे याच्यात पण बघा, हा एलिमेंट किती बाय किती आहे? थर्ड रो फर्स्ट कॉलम. म्हणजे याची व्हॅल्यू काय? 3 ची थर्ड रो फर्स्ट कॉलम. सिमिलरली इकड्याचा 3 जो आहे त्याची पण व्हॅल्यू काय पाहिजे? तर उलटी पाहिजे, 1 3. पहिला रो तिसरा कॉलम 1 3 है ना. असं लक्षात ठेवा. किंवा अप्पर ट्रायंग्युलर लोअर ट्रायंग्युलर एलिमेंट कसे आहेत? सेम आहेत है ना. कसंही लक्षात ठेवू शकता. सिमेट्रिक याला काय म्हणतो आपण? सिमेट्रिक मॅट्रिक्स. ओके. कळलं? आता दुसरं जे आहे ते काय? स्क्यू सिमेट्रिक. लास्ट वाला पॉइंट आहे SKE, स्क्यू सिमेट्रिक.
मॅट्रिक्स कोणता आहे? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. याच्यामध्ये लक्षात घ्या हे जे डायगोनल एलिमेंट आहेत हे सगळे कसे असतात? 0 असतात. डायगोनल एलिमेंट हे 0 असतात आणि ह्या ज्या व्हॅल्यू आहेत हे सेम असतात, फक्त साइन काय असतं? चेंज असतं. एक्झाम्पल घेऊया आपण. 0 2 3 0 2 3 -2 0 4 -3 -4 0. असे जे मॅट्रिक्स असतात अशा टाईपच्या मॅट्रिक्सला आपण काय म्हणतो? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्सची पहिली कंडिशन आहे की त्याचे प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट हे कसे असतात? 0 आणि अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर एलिमेंट सिमेट्रिक एलिमेंट जे आहेत हे कसे असतात? अपोजिट इन साइन. अपोजिट इन साइन इक्वल असतात पण त्याची साइन कशी असते? अपोजिट असते. इथे +2 आहे तर इकडे काय आला? -2 आला. इथे +3 आहे तर इकडे काय आला? -3 आला. +4 आहे तर इथे -4 आला. ठीक आहे. आता आणखी एक एक्झाम्पल घेऊया आपण 4/4चं स्क्यू सिमेट्रिकचं. स्क्यू सिमेट्रिक मध्ये डायगोनल एलिमेंट हे 0च पाहिजे. 2 3 -4 नंतर इथे काय? -2 0 5 6 नंतर त्याच्या अपोजिटचा कोणता आहे? 3 -3 4 0 7 इथे काय येईल? -0 -2 1 3 1 3 इथे काय? 4 -5 इथे 6 इथे किती आहे? 2 4 तर 4 2 -6 इथे 7 आहे तर इथे -7. आता हा काय केला आपण? क्रिएट केला कोणता? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. कसा? बघा. प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट जे आहेत कसे आहेत? कसे आहेत? हे 0 आहेत. पहिली कंडिशन फुलफिल झाली. त्याच्यानंतर इथे 2 आहे, इथे -2 आहे, इथे 3 आहे, इथे -3 आहे, इथे -4 आहे, इकडे +4 आहे. ठीक आहे. -5 आहे, इथे +5 आहे, इथे 6 आहे, -6 आहे, 7 आहे, -7 आहे. आता कसं बघा? याची पोझिशन किती आहे? फर्स्ट रो सेकंड कॉलम 1 2 है ना. याची काय आहे? 2 1 दुसरा रो म्हणजे 1 2 2 1 हे कसे आहेत? इक्वल आहेत पण अपोजिट इन साइन. अशा टाइपचे जे मॅट्रिक्स आहे याला म्हणतो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. कळालं? स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स इज अ मॅट्रिक्स इन विच प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट्स आर 0 and upper triangular and lower triangular elements are same but in opposite sign. That type of matrix is called as skew symmetric matrix. सिंपल साध्या मराठी भाषेमध्ये स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स हा असा मॅट्रिक्स आहे ज्याच्यामध्ये प्रिन्सिपल डायगोनल एलिमेंट हे 0 असतात आणि अप्पर ट्रायंग्युलर आणि लोअर ट्रायंग्युलर एलिमेंट सेम असतात बट अपोजिट इन साइन. अशा टाइपच्या मॅट्रिक्सला म्हणतो स्क्यू सिमेट्रिक मॅट्रिक्स. सिमेट्रिक मॅट्रिक्स मध्ये काय? तर अप्पर ट्रायंग्युलर एलिमेंट आणि लोअर ट्रायंग्युलर एलिमेंट हे कसे असतात? इक्वल. ओके. इक्वल ही व्हॅल्यूनं पण असतात आणि साइननं पण असतात. ओके. आणि याच्यामध्ये डायगोनल एलिमेंट हे 0 असायलाच पाहिजे असं नाहीये. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण टाइप्स ऑफ मॅट्रिक्स बघितलेला. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर याच्या पुढे आपण कंटिन्यू लेक्चर सिरीज ठेवायची की नाही तुमच्या व्ह्यूवरती डिपेंड आहे. तुमचे जर व्ह्यू बऱ्यापैकी आले तर आपण कंटिन्यू लेक्चरची सिरीज पूर्ण तुमचं बेसिक मॅथमॅटिक्स M1 जो आहे तर सगळेचे सगळे चॅप्टर आपण लेक्चरद्वारे घेऊया. आणि तुम्ही स्पेसिफिकली कमेंट करा की तुम्हाला व्हिडिओ आवडला किंवा टीचिंगची मेथड आवडते की काही इम्प्रूव्ह करायचं असेल तर मी लेक्चरमध्ये इम्प्रूव्ह करायला पण तयार आहे. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.